आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय चारित्र्यवानाची कथा. एक शुकदेव ऋषी होते. ते श्री वेदव्यास यांचे पुत्र होते. एक दिवस ते दीक्षा घेण्याच्या उद्देशाने राजा जनकजी यांच्याकडे मिथिला नगरीत गेले. राजा जनक म्हणाले की शुकदेव उद्या सकाळी नाम देईन. त्यांची राहण्याची व्यवस्था वेगळ्या भवनात केली. एक सुंदर युवती ऋषीजी यांच्या सेवेत परीक्षा घेण्याच्या उद्देशाने पाठवली. युवती शुकदेवजींच्या पलंगावर पायांच्या बाजूला बसली. ऋषीजी यांनी पाय आखडून दुमडले. युवती ऋषीजींच्या आणखी जवळ आली तर उठून उभे राहिले. म्हणाले की हे ताई, आपण चांगल्या घरातील कन्या दिसत आहात. कृपया खोलीच्या बाहेर जा, नाहीतर मी निघून जातो. मुलगी निघून गेली. राजा जनकाला सांगितले की शुद्ध पवित्र व्यक्ती आहे. असे झाले. सकाळी राजा जनकजी यांनी ऋषी शुकदेवजी यांना विचारले की आपल्याला भेटण्यास स्त्री आली होती. आपण तिचा स्वीकार न करता चांगल्या संयमाचे प्रदर्शन केले आहे. आपण संयमी व्यक्ती आहात. धन्य आहेत आपले माता पिता. कबीर परमेश्वरजी यांचे विचार यांच्यापेक्षाही उच्च तसेच श्रेष्ठ आहेत. ते म्हणतात की ऋषी शुकदेव देखील आत्मज्ञानी नव्हता. कारण जेव्हा युवती शुकदेवच्या पलंगावर बसली तेव्हा शुकदेवने तिला स्त्री समजून आपल्या शरीराला स्पर्श करू दिला नाही आणि उभा राहून बाहेर जाण्याची तयारी केली. यावरून स्पष्ट आहे की शुकदेवजीला आत्मज्ञान नव्हते. विचार करा की जर युवतीच्या जागेवर युवक बसला असता तर शुकदेवजींनी काय केले असते? त्यांनी त्याला कुशल मंगल विचारले असते आणि पलंग सोडून उभे राहिले नसते. म्हणाले असते की भाऊ, पलंग एकच आहे. आपण पलंगावर आराम करा, मी खाली जमिनीवर बिछाना लावतो. जर युवक सभ्य असता तर म्हणाला असता की नाही ऋषीजी, आपण पलंगावर बसा, मी जमिनीवर विश्रांती करेन. परंतु युवती असल्या कारणाने ऋषी शुकदेवांना कामदोषामुळे भीती वाटली. कबीर परमेश्वरजी यांनी सांगितले आहे की स्त्री आणि पुरुष आत्म्यावर 2 वस्त्रे आहेत. जसे गीता अध्याय 2 श्लोक 22 मध्ये म्हटले आहे की हे अर्जुन, जीव शरीर त्यागून नवे शरीर धारण करतो, यास मृत्यू म्हणतात. हे तर असे आहे जसे मनुष्य जुने वस्त्र त्यागून नवीन परिधान करतो. म्हणूनच आत्मतत्वाला जाण. उदाहरण, एका गावात एकदा नाटक मंडळी आली. बरेच दिवस नाटक केले. पूर्वीच्या काळी बहुरूपी नाटकात पुरुषच स्त्रीची भूमिका करत होते. एक मुलगा आपल्या मित्रासोबत प्रथमच नाटक पाहण्यास गेला. नाटकात एका मुलाला मुलीचे कपडे घातले होते. छाती देखील तरुण मुलीप्रमाणे बनवली होती. पहिल्यांदाच गेलेला मुलगा आपल्या मित्राला, ज्याने अनेकदा नाटक पाहिलेले होते, म्हणाला की बघ, किती सुंदर मुलगी आहे. मित्र म्हणाला, ही मुलगी नाही, मुलगा आहे. परंतु प्रथमच गेलेला मुलगा हे मानायला तयार नव्हता. त्याला आपल्या मित्राच्या बोलण्यावर विश्वास होत नव्हता. नाटक संपल्यानंतर नटमंडळी आपल्या त्या स्थानावर गेली जेथे ते थांबलेले होते. दोघे मुलेही त्यांच्या सोबत तेथे गेले. त्या मुलाने, ज्याने मुलीचे सोंग घेतले होते, आपले स्त्री पात्राचे कपडे काढून खुंटीवर टांगले. छातीवरून नकली स्तन उतरवून बॅग मध्ये ठेवले. अंतर्वस्त्रांवर स्नान करण्यासाठी गेला. हे पाहून नवीन दर्शकास विश्वास झाला की खरोखर हा मुलगा आहे. दुसऱ्या दिवशी त्या दर्शक मुलाला त्या मुलीच्या वेशातील मुलामध्ये मुलीप्रमाणे वाईट वासना मनात आली नाही. त्याला मुलगाच दिसत होता. अशा प्रकारे जर शुकदेव ऋषीला आध्यात्मिक विवेकाचे आत्मज्ञान असते तर तिला स्त्री नाही, आत्मरूपात पुरुष समजून म्हणाला असता की आपण पलंगावर बसा, मी जमिनीवर विश्राम करतो. साधू, संत, फकीर या विचारधारेने जीवन जगतात.